राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप नाना यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे व राष्ट्रीय सचिव दत्तात्रय गोतिसे यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांताराम कारंडे यांच्या आयोजनात गेल्या शुक्रवारी संध्याकाळी मुंबई दादर पूर्व येथील डॉक्टर आंबेडकर भवन येथे नियोजन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये येत्या 30 जून रोजी निघणाऱ्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण विरोधी मोर्चा संदर्भात मार्गदर्शन आणि पूर्वतयारी करण्यात आली। या बैठकीला संदेश वाघ आणि वरिष्ठ नेते आनंदराज आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले। तर या बैठकीमध्ये मुंबईतील अनेक राष्ट्रीय राज्य पदाधिकारी, सर्व मुंबई अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच मीरा भाईंदर, वसई विरार, ठाणे, कल्याण, पालघर, नवी मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी, जयश्री खरात, राजू नेटके, जगदीश लाड, जगन्नाथ वाघमारे, दादाभाऊ माने, श्रीधर ठोंबरे, गोरख ठोंबरे, राम बनसोडे, गोकुळ कदम, विलास गोरेगावकर, बाबू गोरे, सुनीता आहेर, बाळू अहिरे, सुदाम चव्हाण, शहादेव तांबे, किसन जाधव, सूर्यकांत कांबळे आणि इतर 60 ते 70 कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांचं आणि आमचं नाही, हे आम्हा सर्वांचं एक जिन्सी एकत्र येऊन आंदोलन आहे आणि आम्ही सर्व एकत्र ते आंदोलन लढणार आहोत। आणि मला पूर्ण खात्री आहे की आमच्या एकत्र येण्यामुळे सरकारवर दबाव पडेल आणि हे जो उपवर्गीकरणाचा घाट सरकार घातला आहे तो मागे घेतल्याशिवाय सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही। माझं एकच मागणी आहे की आपल्या समाजातील सर्व बांधवांना की मी तिकडे कुणासाठी येणार नाहीये मोर्चाला, की आज मी नानासाठी आले की नानांना काय एकच संघटना सगळ्यांना मागे घेऊन पळतात ते विचार करायचा नाही। आज मी इकडे येऊन बसले कारण की मला गरज आहे आरक्षणाची। माझ्या मुलांना पुढे काय चालत काय नाही, माझी मुलं मोठी आहे पण त्यांची मुलं तर होतील, त्यासाठी कुणासाठी नका येऊ। बांधवांना, चर्मकार समाजाला मला एकच मागणं आहे, स्वतःसाठी या। तिकडे जेवण आहे का, तिकडे नाश्ता आहे का हे बघू नका। मी विचार केला बसल्या बसल्या की मी 50 लोकांचं मी माझ्या बॅगमध्ये आणू शकते, तर ते आपण डोक्याने विचार करावा। आणि उन्हाळा असल्यामुळे काही नाही देता आलं तर निदान शेजाऱ्याला एक पाण्याची बाटली तरी आपण देऊ शकतो। हा विचार करून 30 जूनच्या महामोर्चामध्ये सर्वांनी उपस्थित राहावे, हेच एक विनंती। आज आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री शांतारामजी कारंडे यांनी सर्व चर्मकार बांधवाची मुंबईमधील बैठक लावली होती। या बैठकीला सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, मुंबईचे पदाधिकारी उपस्थित, महिला अध्यक्ष राष्ट्रीय आमच्या बिसुरेजी मॅडम, नगरसेविका जयश्री खरात व प्रभारी, मुंबईचे प्रभारी होती सर व सुमिता मॅडम दक्षिण ह्या सिटीमधून व जगदीश लाड असे व जगन्नाथ वाघमारे, दादू माने असे सर्व मान्यवर पदाधिकारी आलेले होते। तसेच आम्ही आवाहन करत आहोत की चर्मकार संघटनेच्या वतीने नानाने जो विडा उचललेला आहे ते आरक्षण रद्द व्हावं। त्याप्रमाणे आज आरक्षणाच्या स्थिती बरंच बिकट परिस्थिती झालेली आहे आणि ती आरक्षणाचा जो घाट घातलेला आहे, खरोखरच तो जो जातीवादीचा गडाचा जो निर्णय आहे तो सरकार रद्द करावा। या मागणीसाठी हजारो बांधव, आज लाखो बांधव मुंबईमध्ये येणार आहेत। त्यासाठी व्यवस्थेसाठी आमचे चर्मकार बांधव कटिबद्ध आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहोत की आरक्षणाची स्थिती कायमस्वरूपी ही जी आहे स्थिती त्याप्रमाणे राहण्यात यावं। नाही, आज जी बैठक झालेली आहे ते आपल्या क वर्गीकरणासाठी झालेली आहे। हा 30 तारखेला जो महामोर्चा निघणार आहे त्या महामोर्चासाठी सर्व समाज बांधवांनी, सर्व समाजाच्या लोकांनी आपण 30 तारखेला खूप मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आणि खूप चांगला मोठा सरकारला विरोध केला पाहिजे ह्या वर्गीकरणासाठी, की आमचं आरक्षण आहे ते असंच राहू द्या, कारण आम्हाला बाकीचं आरक्षण नको, आमचं आहे तेच आरक्षण राहिलं पाहिजे। मी लोकांना एकच आवाहन करेन की 30 तारखेला होणारा मोर्चा हा तुमच्या आमच्या अस्मितेचा लढा आहे, अस्तित्वाचा लढा आहे आणि त्याकरता आम्ही सर्वांनी आपल्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी ह्या लढ्यामध्ये उतरायचं आहे आणि जास्तीच्या संख्येने येऊन उपवर्गीकरण जे आहे ते आम्हाला रद्द करायचं आहे, कारण उपवर्गीकरणाने आमचं नुकसान होणार आहे। त्यामुळं आम्हाला हे उपवर्गीकरणच नको आहे, कारण आता जे आमचं 13% आरक्षण आहे त्याच्यात आम्ही खुश आहोत आणि आम्ही सगळे सोबत आहोत। 59 जाती आम्ही एकत्र आहोत। काही लोकांनी थोडंसं घेतलं असेल ऑब्जेक्शन, पण आम्ही सगळे बरोबर आहोत आणि आमचं आरक्षण किंवा आमचं उपवर्गीकरण करण्याचं
सरकारने घाट घालू नये, हे रद्द व्हावं अशी, आणि ह्या करता लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईला 30 तारखेच्या मोर्चाला यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून हे मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आम्ही बोलवली होती. ही बैठक एवढ्यासाठीच बोलवली होती की 30 तारखेला जो महामोर्चा आहे, ज्या महामोर्चाचं नेतृत्व आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय बबनरावजी घोलप साहेब आणि राजकुमार बडोले साहेब हे चौघे ताकदीचे नेते करतायत. त्यामुळं आम्हाला त्यांच्या पाठीमागे 5 लाख समाज बांधवांचा मॉप हा जमवायचा आहे आणि ते करत असताना नियोजनासाठी आज ही बैठक होती. या बैठकीला नाशिकवरून आमचे राष्ट्रीय सचिव गोतीसे साहेब, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरोजताई बिसुरे, तसंच आमच्या माजी नगरसेविका जयश्रीताई खरात, मुंबईचे तिन्ही अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोंबरे असतील, वाघमारे साहेब असतील किंवा दादाभाऊ माने आणि राजू नेटके मुंबईचे निरीक्षक, असे अनेक मान्यवर, तसंच गोकुळ कदम भिवंडीहून आलेत, गोरख ठोंबरे मीराबाईंदरहून आलेत, असे अनेक मोठे मोठे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले होते. आणि आम्ही जे नियोजन केलेलं आहे, आम्ही किमान तरी 60 ते 65 हजाराचा मॉप मुंबईमधून आम्ही त्या ठिकाणी यांच्या पाठीशी जमवणार आहोत. आणि पूर्ण महाराष्ट्रातून आमचे जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख बांधव त्या ठिकाणी मोर्चामध्ये असणार आहेत. आणि महामोर्चामध्ये एकूण संख्या बघाल तर 5 लाखाच्या वर असेल. आपण नंतर 30 तारखेला जेव्हा टी व्हीवर ही बातमी बघाल तेव्हा तुम्हाला मी जे बोलतोय त्याचा माहिती समजेल.